सुदेशना, आपण पाहतात नमस्कार लाईव्हचं बातमीपत्र। सुरुवातीला हेडलाईन्स। दुहेरी खून प्रकरणातून राजकारण्यांचे आरोप प्रत्यारोप। मी अद्यापही हाडाचा शिवसैनिक, प्राध्यापक मनोहर धोंडे यांच्या वक्तव्याने लोहाकंदाच्या मतदारात संभ्रमावस्था। देशाभिमानी नागरिकांनी मतदान केलेच पाहिजे, मतदार जनजागृती वादविवाद स्पर्धेतून युवकांचा सूर। भाजपाच्या सेना पाठिंबाने क्षीरसागर यांच्या समोर पराभवाचे काळे ढग। आता बातमीपत्र विस्ताराने। 2 दिवसापूर्वी गाडीपुरा भागात झालेल्या दुहेरी खून प्रकरणी जिल्ह्यातील नेत्यांनी राजकारण करणे सुरू केले आहे। मनसेचे जिल्हाध्यक्ष प्रकाश मारावार यांनी याबाबत सेनेचे उमेदवार हेमंत पाटील यांच्यावर आरोप केला असताना हेमंत पाटलांनी या दंगलीमुळे मतांचे ध्रुवीकरण होणार असल्याचे म्हटले आहे। 4 दिवसापूर्वी शहरातील गाडीपुरा भागातील दुहेरी खून प्रकरण चांगलेच गाजले असून ऐन विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या खुनाला राजकीय वळण लागू नये यासाठी प्रशासन आणि सामाजिक संघटनांनी बरेच प्रयत्न केले। त्यासाठी शांतता समितीची बैठक देखील गठीत करण्यात आली, परंतु निवडून येण्याच्या ईर्ष्येला पेटलेल्या राजकीय उमेदवारांनी हा विषय चर्चेचा बनविला आहे। संपर्क प्रमुख बबनराव थोरात यांनी पत्रकार परिषद घेऊन 2 दिवसापूर्वीच या प्रकरणी काँग्रेस राजकारण करत असल्याचा आरोप केला असतानाच आज नांदेड दक्षिणचे शिवसेनेचे उमेदवार हेमंत पाटील यांनी मात्र या घटनेमुळे मतांचे ध्रुवीकरण होणार असल्याचे संकेत दिले आहेत। आमची लढत इथं एमआयएम पक्षाशी चालू आहे। मोठ्या प्रमाणामध्ये मतांचं ध्रुवीकरण, जी मतं शिवसेनेच्या विचारांची आहे किंवा एक हिंदुत्ववादी पक्ष म्हणून शिवसेनेचं नाव आहे सर्वत्र, आणि या मतांमध्ये ध्रुवीकरण करण्याचं काम भाजपा, मनसे, काँग्रेस, राष्ट्रवादी हे सगळे करतायत। या प्रकरणावरून मनसेचे जिल्हाध्यक्ष तथा नांदेड दक्षिणचे उमेदवार प्रकाश मारवार यांनी मात्र काँग्रेस आणि सेनेवर जोरदार टीका करत दोन्ही पक्षाचे उमेदवार या प्रकरणाचा निवडणुकीसाठी उपयोग करत असल्याचे म्हटले आहे। 2 दिवसापूर्वी जे जातीय दंगल भडकण्याचा ज्यांनी प्रयत्न केलेला माझा स्पष्ट आरोप आहे। जे उमेदवार आहेत काँग्रेस, शिवसेनेचे आणि काँग्रेसचे उमेदवार यांनी विनाकारण मुस्लिमाचं मतदान काँग्रेसला भेटावं आणि हिंदूचं मतदान शिवसेनेला भेटावं म्हणून जाणीवपूर्वक तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे। काँग्रेसचे उमेदवार आमदार ओमप्रकाश पोकर्णा यांनी मात्र अल्पसंख्याक मते काँग्रेसच्याच बाजूने राहावेत या दृष्टिकोनातून ही केवळ सामाजिक घटना असल्याचा खुलासा केलेला आहे। नाही, तो एक दुर्घटना आहे की दुर्घटना आहे, परंतु त्या दुर्घटनेतून नांदेडमध्ये खूप मोठा तणाव निर्माण झाला होता, परंतु आणि काही राजकीय पक्षांनी त्याला वेगळं स्वरूप देऊन गावात दंगल सुद्धा करण्याचा प्रयत्न केला। ऐन विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या दुहेरी खून प्रकरणाला राजकीय वळण लागू नये यासाठी प्रयत्न जरी झालेले असले तरी राजकारण्यांनी मात्र निवडणुकीसाठी या प्रकरणाचे धागेदोरे पकडलेले आहेत। मतदान जनजागृती अभियानांतर्गत आज नियोजन भवन येथे वादविवाद स्पर्धा संपन्न झाली। या स्पर्धेला युवकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून युवकांनी या स्पर्धेत लोकशाही वाढीसाठी रोखठोक मते मांडली। या विधानसभेला मोठ्या संख्येने मतदान व्हावे यासाठी जिल्हा प्रशासन अनेक पातळ्यांवरून प्रयत्न करत आहे। जिल्हा प्रशासनाने आतापर्यंत जागोजागी जनजागृती अभियान राबवले। शाळा महाविद्यालयामध्ये देखील विद्यार्थ्यांकडून मतदार जनजागृती अभियान राबवले। एवढेच नाही तर लहान थोरांपासून वृद्धांपर्यंत प्रत्येक पातळीवर मतदार जनजागृती अभियान राबवून समाजाच्या प्रत्येक स्तरापर्यंत मतदान करण्याबाबतचा संदेश पोहोचवला आहे। आज शहरातील नियोजन भवन येथे युवकांच्या विचारातून लोकशाही प्रेम जागृत व्हावे यासाठी मतदार जनजागृती अभियान या विषयावर वादविवाद स्पर्धा आयोजित करण्यात आली होती। आणि आता स्वतंत्र देशामध्ये म्हणल्यावर सर्वांना प्रत्येकाचा स्वतः कुठल्याही कार्य करण्यासाठी त्यांना स्वतंत्र आहे। मग बंधन म्हणजे या वादविवाद स्पर्धेला जिल्हाधिकारी धीरज कुमार, अपर जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती। यावेळी अपर जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी बोलताना लोकशाहीच्या संवर्धनासाठी आणि बळकटीकरणासाठी मतदान कितपत आवश्यक आहे याविषयी म्हटले। किंवा 25 जानेवारीला मतदार दिवस असतो, त्या दिवशीच्या मोठ्या जिल्हास्तरीय कार्यक्रमामध्ये मान्यवरांच्या हस्ते त्या ठिकाणी दिलं जाणार आहे। आपला देश हा जगातील सर्वात मोठी लोकशाही असून लोकशाहीच्या सक्षमीकरणासाठी प्रत्येक देशाभिमानी नागरिकाने मतदान करणे आवश्यक आहे। वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची। तुम्ही पाहत राहा नमस्कार लाईव्हचं बातमीपत्र। शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि 190 देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्सवर। बुके, स्टेज डेकोरेशन, रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स, सेंटर पॉइंट, शिवाजीनगर, नांदेड। संपर्क 73 50 62 56 56।
विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत। आता जाऊया बहुचर्चित अशा लोहा कंधार मतदारसंघाकडे। या मतदारसंघातील सेनेचे उमेदवार माजी आमदार प्रताप पाटलांची पुन्हा एकदा गोची होण्याचे संकेत आहेत। कारण सेनेचे बंडखोर प्राध्यापक मनोहर धोंडे यांनी अद्यापही आपण हाडाचे शिवसैनिक असल्याचे म्हटले आहे। लोहा कंधार मतदारसंघातील राजकारणामध्ये रसमिसळ झालेली दिसून येत आहे। या मतदारसंघातील राजकारण आता चांगलेच शिगेला पोहोचले असून राष्ट्रवादीकडून विद्यमान आमदार शंकरअण्णा धोंडगे यांच्या विरुद्ध शिवसेनेने मोठ्या जनमताचा ठेका घेतलेले माजी आमदार प्रताप पाटील चिखलीकर या निवडणुकीपुरत्या राजकारण्याला राष्ट्रवादीतून आयात केले आहे। त्याचबरोबर प्राध्यापक मनोहर धोंडे यांनी मागील 15 वर्षाच्या कार्यकाळामध्ये शिवसेनेविषयी जोडलेला मतदार आपल्या बाजूने वळवण्यासाठी ग्रामीण भागातील दौरे देखील सुरू केलेले आहेत। त्यामुळे शिवसेनेला ग्रामीण भागात जोरदार धक्का बसण्याचे संकेत आहेत। मी आजही शिवसेना सोडलेली नाही। गेली 28 वर्षापासून शिवसेनेचा कट्टर निष्ठावान शिवसैनिक म्हणून मराठवाडाभर 8 जिल्हे आणि 76 तालुक्यामध्ये मी काम करतो आहे। शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख बबनराव थोरात यांनी मात्र प्राध्यापक मनोहर धोंडे हे शिवसैनिक नाहीत असंच म्हटलं आहे। शिवसेना सोडलेली नाही म्हणणारे जर अपक्ष लढत असतील, शिवसेना सोडलेली नाही म्हणण्याचा अधिकार त्यांना राहत नाही। शिवसेनेचा त्यांचा काही संबंध नाही। जो शिवसेना प्रमुखांचा शिवसैनिक असतो तो शिवसेना पक्ष प्रमुखांचा आदेश पाळतो। शिवसेना पक्ष प्रमुखांनी आदेश देऊन प्रताप पाटलांना उमेदवारी दिलेली आहे। त्यामुळे इतर पक्षाच्या चिन्हावरती इतर चिन्ह घेऊन जे उभे आहेत त्यांचा शिवसेनेशी काहीही संबंध नाही। आता प्राध्यापक मनोहर धोंडे यांच्याशी जोडला गेलेला जुना शिवसैनिक कोणासोबत जातो ते कळेल। प्राध्यापक मनोहर धोंडे जिंकणार की नाही हे अद्याप अनिश्चित आहे। परंतु सेनेचे उमेदवार माजी आमदार प्रताप पाटलांना मात्र सेना प्रवेशावरून चांगला धक्का बसणार आहे हे निश्चित। तर दुसऱ्या बाजूने काँग्रेसने या मतदारसंघात आपला दुबळा उमेदवार दिल्याने राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार शंकरअण्णा धोंडगे यांचे सामर्थ्य वाढलेले आहे। स्वयंस्फूर्तीने शेकडो कार्यकर्ते गावोगाव कामाला लागलेले आहेत आणि गावाच्या गाव नवा चेहरा, स्वच्छ चेहरा, स्पष्ट वक्तेपणा असलेला चेहरा, विकासाची दृष्टी असलेला चेहरा, उच्च शिक्षित चेहरा आणि या तालुक्याला खऱ्या अर्थानं न्याय देऊ शकेल असा चेहरा म्हणून प्राध्यापक मनोहर धोंडेला या मतदारसंघात ऑटो रिक्षा या निशाणीवर निवडून देण्याच्या ठाम निर्णयावर जनता आहे। देगलूर मतदारसंघात राजकारणाने अचंबित करणारी कलाटणी मारली असून मतदारसंघात भाजपाने सेनेला पाठिंबा दिल्याने अपक्ष उमेदवारीच्या तयारीतले भीमराव क्षीरसागर यांची गोची झाली असून त्यांच्या समोर पराभवाचे ढग आहेत। नांदेड जिल्ह्यातील राजकारण वेगळ्याच वळणावर जात असून देगलूर मतदारसंघात मतदारांना अचंबित करणारे बदल घडलेले आहेत। देगलूर मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढविण्याच्या तयारीत असलेल्या भीमराव क्षीरसागर यांना भाजपाने आपले तिकीट देऊन सुरुवातीला प्रबळ केले। भीमरावचे जनमत वाढत असतानाच भाजपाकडून माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांनी राजकीय सूत्रे हलवत असंघाशी संघ करत विरोधकांना नाही तर मतदारांना धक्का दिलेला आहे। भाजपाने चक्क या मतदारसंघात शिवसेनेला पाठिंबा दिला असून स्वबळाचा आव्हानाऱ्या शिवसेने देखील मतांची गोळाबेरीज करत हा पाठिंबा स्वीकारलेला आहे। याविषयी बोलताना शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख बबनराव थोरात यांनी देखील हा पाठिंबा स्वीकारलेला आहे। भाजपाच्या जुन्या कार्यकर्त्यांना दुखावून नवीन शिवसेनेच्या माणसाला उमेदवारी देऊन तिथल्या भाजपच्या लोकांचा विश्वासघात झाल्यामुळे तिथल्या स्थानिक लोकांनी शिवसेनेच्या उमेदवाराला पाठिंबा दिलेला आहे। भाजपा आणि सेनेच्या या भूमिकेमुळे मतदारसंघातील निष्ठावंत मतदार मात्र संभ्रमावस्थेत आहेत। विचारांची प्रतारणा करणारे दलबदलू राजकारणी सत्तेसाठी कधी कुणाची रसमिसळ करतील ते सांगता येणार नाही। त्याचे एक खास उदाहरण म्हणता येईल। आपल्या भूमिकेशी एकनिष्ठा न बाळगणाऱ्या नेत्यांना या मतदारसंघातील जनता निवडून देईल का अथवा वेगळा पर्याय शोधेल तो येणारा काळच ठरवेल। शेवटी पुन्हा हेडलाईन्स। दुहेरी खून प्रकरणातून राजकारण्यांचे आरोप प्रत्यारोप। मी अद्यापही हाडाचा शिवसैनिक प्राध्यापक मनोहर धोंडे यांच्या वक्तव्याने लोहा कंधारच्या मतदारात संभ्रमावस्था। देशाभिमानी नागरिकांनी मतदान केलेच पाहिजे। मतदार जनजागृती वादविवाद स्पर्धेतून युवकांचा सूर। भाजपाच्या सेना पाठिंबाने क्षीरसागर यांच्या समोर पराभवाचे काळे ढग। आणि याचबरोबर नमस्कार लाईव्हचं हे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया, तोपर्यंत नमस्कार।